हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत संभाजीनगर पोलीस शिपाई भरती याचे राहिलेले काही प्रश्नांचे विश्लेषण, जे की आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत आहोत. पोलीस शिपाई भरती जर पहिला पार्ट पाहिलेला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला तो भेटेल. बघूयात राहिलेले प्रश्न कशा प्रकारचे होते. DEAR बरोबर 28, FEAR बरोबर 30, तर फादर बरोबर किती हे विचारले. आता जर डी चा नंबर घेतला तर किती आहे, 4 नंबर आहे. नंतर ई चा नंबर आहे 5, ए चा नंबर आहे 1 आणि आर चा नंबर आहे 18. जर ह्या सगळ्यांची बेरीज केली तुम्ही तर बघा, 5 आणि 4 9 9 1 10 10 18 28 होतात. त्याचप्रमाणे जर फिअर म्हणजे 6, ई म्हणजे 5, ए म्हणजे 1 आणि आर म्हणजे 18, ह्यांची जर बेरीज केली तर बघा 6 आणि 5 11 आणि 1 12, म्हणजेच 18 आणि 12 केली तर 30 होतात. त्याचप्रमाणे जर फादर मधल्या जे लेटर्स आहेत त्यांचे क्रमांक घेतले आपण तर एफ चा क्रमांक किती आहे 6, ए चा आहे 1, टी चा आहे 20, एच चा आहे 8, ई चा आहे बघा 5 आणि आर चा आहे 18. तर ह्या सगळ्यांची बेरीज केली 6 आणि 1 7, 7 आणि 20 27, 27 आणि 8 35, 35 आणि 5 40, 40 आणि 18 किती होतात 58, म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल 58. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली की, आता स्त्री आणि इथं काय आहे, तो माणूस आहे. ठीक आहे. त्याची आई म्हणजे ह्या जे माणूस आहे ह्या माणसाची आई माझ्या वडिलांची म्हणजे हिचे जे वडील आहेत त्यांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ह्यांची कोण आहे, ही मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीचे नाते काय. आता बघा, माझ्या वडिलांची एकुलती एक आई म्हणजे ती स्त्री स्वतःच असणार आहे. ठीक आहे. ती आई म्हणजे काय, ती स्त्री स्वतःच असणार आहे. म्हणजेच काय विचारले की त्या माणसाचे स्त्रीचे नाते काय. माणसाची ती अर्थातच आई आहे, म्हणजे तो माणूस त्या स्त्रीचा कोण असणार आहे, मुलगा असणार आहे. ठीक आहे. एकुलती एक मुलगी म्हणजेच काय, ती स्त्री स्वतःच असणार आहे. स्त्री सांगते की त्या मुलाची आई ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझे वडील म्हणजेच कोण, मी स्वतःच. ठीक आहे. माझ्या वडिलांची म्हणजे कोणाची, त्या स्त्रीच्याच वडिलांची, आणि त्या स्त्रीच्या वडिलांची मुलगी म्हणजे ती स्वतः असेल तर तो माणूस तिचा कोण असणार आहे, मुलगा असणार आहे. नेक्स्ट बघा, फादर म्हणजे 1 2 3 4 5 6 असे असेल तर बघा, आता म्हणजे इथं जर फक्त एफ ला 1 2 3 4 5 6 असे क्रमांक दिलेले आहेत, त्याचप्रमाणे हा जर शब्द घेतला तर आर ला कोणता आहे बघा 6 आहे. नंतर ए ला याच्यामध्ये कोणता आहे 2 आहे. नंतर टी ला कोणता आहे बघा 3 आहे. एच ला आहे 4, ई ला आहे 5 आणि आर ला 6, म्हणजे 623 456. 623 456 ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. गायत्रीकडे इशारा करत मोहन म्हणाला. इथं जर मोहन घेतला आणि इथे जर गायत्री घेतली तर बघा, ती माझ्या वडिलांच्या वडिलांची म्हणजे मोहनचे वडील आणि ह्या वडिलांचे वडील वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची, वडिलांचा एकुलता एक मुलगा कोणता म्हणजे हा झाला मुलगा, ह्या मुलाची बायको आहे. तर गायत्री व मोहनचे नाते काय. आता बघा, मोहनच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा कोण म्हणजे कोण, मोहनचा वडील. वडिलांची बायको म्हणजे मोहनची कोण झाली, आई झाली. ठीक आहे. मोहनची ही कोण झाली, आई झाली. ठीक आहे. म्हणजेच मोहनचे त्यांना गायत्री म्हणजेच काय झाली, त्याची आई झाली किंवा त्याच्या वडिलांची बायको झाली. म्हणजेच गायत्री व मोहनचे नाते काय, तर काय असणार आहे, आईचं नातं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 3 वेळा झेड ए. पुढचा प्रश्न बघूयात आपण. त्याच्यामध्ये बघा 3 वेळा झेड आणि ए, 3 वेळा वाय आणि बी, 3 वेळा एक्स आणि सी दिलाय. म्हणजे बघा, झेडच्या आधीचा अक्षर कोणता आहे, वाय आहे, ते 3 वेळा घेतलाय. वायच्या आधीचा आहे एक्स आणि एक्सच्या आधीचं कोणतं असणार आहे,
डब्ल्यू असणार आहे. म्हणजेच 3 वेळा काय झालं, इथं डब्ल्यू झालं. नंतर इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, म्हणजे इथं कोणतं येणार आहे, डी हे तुमचं. म्हणजेच 3 वेळा डब्ल्यू आणि डी हे तुमचं काय असेल, उत्तर असणार आहे. पुढे बघा, एक साधी सिंपल पदावली दिलेली आहे. 20 गुणिले 5 म्हणजे 100, वजा 4 गुणिले 3 म्हणजे 12, अधिक 5 वजा 6 आणि गुणिले 6 गुणिले 0 म्हणजेच काय, अर्थात काय नसणार आहे, इथं 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच 100 वजा 12 किती येतात, 88 अधिक 5 आणि वजा 0 म्हणजेच 8 आणि 5 13, 93 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, 9, 12, 16, 25, 36 यापैकी गटात न बसणारी संख्या निवडायची आहे तुम्हाला. गटात न बसणारी म्हणजेच काय, तर बघा ह्या संख्यांचा कसा संबंध लागतोय, 9 ही वर्ग संख्या आहे, नंतर 12 ही वर्ग संख्या नाही, 16 वर्ग संख्या आहे, 25 वर्ग संख्या आहे आणि 36 पण वर्ग संख्या आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती आहे, तर 12 ही गटात न बसणारी संख्या आहे. नेक्स्ट बघा, एका कपड्याच्या दुकानात तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कपड्याचे तुकडे लागतील. एका कपड्यातून बघा, आता कपडा आणि रुमाल, कपडा आणि रुमाल, एका कपड्यातून 12 रुमाल तयार होतात तर किती रुमाल बनवायचे आहेत, 108 रुमाल बनवायचे. म्हणजे किती कपडा लागेल. आता बघा, म्हणजेच काय, कपडा जर वाढवला तर रुमालांची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे जर इथं आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे जर इथे एक्स पकडलं तुम्ही तर 12x बरोबर 1 गुणिले 108 झाले. हा 12 इकडे गुणाकार आलाय, इकडे गेल्यानंतर जाईल भागाकाराला, 12 एके 12, 12 9 108, म्हणजेच 9 कपड्याचे तुकडे लागतील जर तुम्हाला 108 रुमाल बनवायचे असतील तर. पुढे बघा, आज रविवार आहे, आज रविवार आहे, परवा 20 तारीख होती. होती म्हणजेच काय, मागचं म्हणजेच काल आणि परवा झालं हे. परवा 20 तारीख होती म्हणजे काल असणार आहे 21 आणि आज असणार आहे 22. तर पुढच्या रविवारीची तारीख किती, पुढचा आजची तारीख जर 22 असेल रविवारची, तर पुढचा रविवार अर्थातच 7 दिवसांनी येणार आहे. म्हणजे 29 ही काय असणार आहे, पुढच्या रविवारची तारीख असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण, जहाजाचा संबंध जर समुद्राशी असेल तर चंद्राचा संबंध कशाशी आहे. जहाज कशामध्ये असते, समुद्रामध्ये असते. त्याचप्रमाणे चंद्र कशामध्ये असतो, तर आकाशामध्ये असतो. पुढे बघा, 1 8 27 64, 1 चा घन केला तर 1 येतो, 2 चा घन केला तर 8 येतो, 3 चा घन केला तर 27 येतो, 4 चा घन केला तर 64 येतो आणि 5 चा घन केला तर किती येईल, 125 हे तुमचं उत्तर येईल. पुढे बघा, सिल्लोड ते पैठण अंतर 180 किलोमीटर आहे, पैठण ते वैजापूर अंतर 100 किलोमीटर आहे. नंतर वैजापूर ते सिल्लोड अंतर 100 किलोमीटर लांब असेल आणि सरासरी वेग जर 40 किलोमीटर असेल तर एकूण किती तासांमध्ये एक व्यक्ती सिल्लोड ते वैजापूर, वैजापूर ते पैठण, पैठण ते सिल्लोड हा प्रवास पूर्ण करेल. आता बघा, सिल्लोड ते वैजापूर हे किती अंतर आहे, सिल्लोड ते वैजापूर, वैजापूर ते सिल्लोड अंतर 100 आहे, म्हणजे हे 100. नंतर वैजापूर ते पैठण किती आहे, पैठण ते वैजापूर अंतर आहे पुन्हा 100 आणि पैठण ते सिल्लोड हे किती आहे, 180. म्हणजे एवढं अंतर जर कापायचं असेल तर हे अंतर किती झालं, 380 किलोमीटर झालं. ठीक आहे, किलोमीटर. वेग किती आहे, 40 आहे. म्हणजेच हे किती झालं, 38 भागिले 4. आता 4 9 36, याला जर भाग घातला तर कसं येतं बघा, 4 1 4, 4 9 36 आणि खाली राहिले 2, 4 5 20, म्हणजेच 9.5 तास झाले. म्हणजेच टोटल तास किती झाले, 9 तास. आणि 0.5 तास म्हणजे किती मिनिटं असतात, तर सॉरी 30 मिनिट असतात. म्हणजेच 9 तास आणि 30 मिनिट हे काय असणार आहे तुमचं उत्तर. ठीक आहे, म्हणजेच 9 तास कंप्लीट आणि वरचा अर्धा तास, अर्धा तास म्हणजे किती मिनिटं असतात, तर 30 मिनिटं असतात. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, 9 तास 30 मिनिट हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे बघा,
एका पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8 तासात पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील? एका नळाचा रेट किती झाला? 1/2 झाला. दुसऱ्याचा किती झाला? 1/8 झाला. म्हणजे अगदी सिंपल आहे. पुन्हा काय करायचं इथं? छेद समान करून घ्या. ह्याला 4 ने गुणा आणि ह्याला पण 4 ने गुणा. 4/8 अधिक 1/8 बरोबर 5/8 झाले. हा काय झाला? दोघांचा मिळून रेट झाला. म्हणजे त्याला दिवस किती लागतील? 5 एके 5 आणि 5 सख्ख 30 म्हणजेच 1.6 तास लागतील. 1.6 तास झाले. म्हणजे याला जर मिनिटामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 60 ने गुणा. 16 सख्खी 96 आणि वरचा 0 म्हणजे 96 मिनिट. 96 मिनिटाला जर तासामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 96 मधले 60 काढा म्हणजेच 1 तास निघला बाहेर आणि वरचे 36 मिनिट म्हणजेच 1 तास 36 मिनिट हे दोघांना मिळून ती टाकी भरण्यासाठी लागणार आहेत. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता. फक्त काय केले की 2 अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज करायची होती. पुढे बघा. आजपासून 5 वर्षांपूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल तर रवीच्या आजची वय काय? किती सिंपल सोपा प्रश्न आहे बघा. आजपासून 5 वर्षांपूर्वी काय आहे की मोहन आणि रवीच्या वयाची बेरीज ही मोहनच्या आजच्या वया इतकी आहे. म्हणजे अर्थातच रवीचं वय त्यावेळेस काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजेच आजचं 5 वर्षांपूर्वी जर 0 असेल तर आजचं वय काय असणार आहे? तर 5 वर्ष असणार आहे. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता हा. पुढे बघा. या आकृतीतील कोन ए चे माप किती? ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सर्कल असतो त्याचा सेंट्रल अँगल म्हणजे हा मधला अँगल असतो तो किती असतो? 360 डिग्रीचा असतो. आता बघा त्यातला एक अँगल आहे ए, दुसरा आहे 80 आणि तिसरा आहे 120. 120 अधिक 80 किती होतात? 200 अधिक ए बरोबर 360 होतात. म्हणजेच ए बरोबर किती झाले? 360 वजा 200 झाले. 0, 6 आणि 1 म्हणजेच ए बरोबर किती झालं? 160 हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. फक्त काय केलं की सगळ्यांची बेरीज केली आणि ती 360 मधून वजा केलेली आहे. पुढे बघा. ए अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग हे तर काय अगदी सोपं आहे. आपल्याला 5वी 6वी शिकवलेलं आहे. ए अधिक बी च्या वर्गाचा सूत्र काय आहे? ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे बघा. 800 सेंटीमीटर अधिक 750 सेंटीमीटर अधिक 550 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? आता पहिल्यांदा काय करावं लागेल? हे सगळे सेंटीमीटर आहेत त्यांची बेरीज करून घ्या. इथे एकक स्थानी 0 0 0 म्हणजे एकक स्थानी झाला 0. नंतर हे 5 5 आणि 5 10 10 आणि 0 म्हणजे एक कॅरी गेला. 8 आणि 9 9 आणि 7 16 16 आणि 5 21 सेंटीमीटर झाली. आता सेंटीमीटरचं जर किलोमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर किती न भागावं लागेल तुम्हाला? डेसी नंतर मीटर डेका हेक्टो आणि किलो म्हणजे 5 झिरोने भागावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आता 5 झिरोने भागल्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? किलोमीटर मध्ये होईल. आता कसं भागणार बघा. इथं इझी आहे एकदम. काय करायचं? जेवढे 0 आहेत तेवढे काय करायचे? वर डेसिमल पॉईंट द्या. इकडून स्टार्ट करा. 1 2 3 4 इथे एक 0 आणि इथं म्हणजेच 0.021 किलोमीटर हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे मिलीमीटर सेंटीमीटर यांचं जर कन्वर्जन येत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देते. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे कन्वर्जन्स कसे करायचे याच्याबद्दलचा एक व्हिडिओ भेटेल. पुढे बघा. एका देशाचे संपूर्ण क्षेत्रफळ हे 50,000 चौरस किलोमीटर असेल आणि त्या देशात 20 राज्य असतील तर त्या राज्यांचे सरासरी क्षेत्रफळ किती? सरासरी क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? एकूण टोटल क्षेत्रफळ भागिले टोटल किती राज्य आहेत ते काढा. म्हणजेच इथं काय 250 ला भागल्यानंतर 25 आणि 2 2500 चौरस किलोमीटर हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. साधं सिंपल आहे. काय केलं? फक्त 50,000 ला 20 न भागलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा. 9चा घन अधिक 6चा घन. जर मला घनपाठ नसतील तर मी काय करणार? 9चा वर्ग माहिती आहे मला 81 गुणिले त्याला 9 करणार म्हणजे 9 8 9 72 729 हा 9चा घन झाला. पुन्हा 6चा घन 216 आहे पण माहिती नसेल तर वर्ग माहिती आहे त्याला 6 न गुणा म्हणजेच किती येईल? 6 6
36, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21 म्हणजेच 216 झालं. 6 आणि 9 15, 2 आणि 2 4, 7 आणि 2 9, 945 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. काही प्रश्न अगदी सोप्या प्रकारचे आहेत. पुढे बघा. EIL GKN संबंध असेल तर FJK चा संबंध कशाशी? आता E चा संबंध जर G शी असेल तर बघा, E च्या नंतर एक सोडून G आहे. I आणि K चा संबंध कसा लावाल? I च्या नंतर एक सोडून K आहे. L च्या नंतर एक सोडून N आहे. ठीक आहे. म्हणजे एक अक्षर गाळायचं आहे. F नंतर एक अक्षर गाळा, H येईल. J नंतर एक अक्षर गाळलं, सॉरी J इथं आहे. J नंतर एक अक्षर गाळलं की L येईल आणि K नंतर एक अक्षर गाळलं की तुम्हाला M भेटेल. म्हणजे HLM हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वेगवेगळ्या शहराचे जर PYQs पाहायचे असतील पोलीस भरती शिपाईचे, तर पोलीस भरती शिपाई प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला ते भेटतील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल. थँक्यू.